ॲक्च्युली आम्ही राखणदार वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही बघतो. जसे की मातीची घरे राखणारे जे माणसं आहेत ती सुद्धा राखणदारच आहेत. बरोबर. त्याच्याशिवाय काही त्यांनी बी बियाणे राखली ते सुद्धा राखणदारच आहेत. जे शेती करतायत, ज्यांनी इथला पर्यावरण राखलंय ते सुद्धा राखणदारच हो, आहेत. मग अशा काही लोकांना आम्ही त्यांचा सन्मान म्हणून मातीची घरं राखलीत, त्यांनी त्यांच्याच घराचं चित्र करून आम्ही त्यांना ते गिफ्ट दिलेलं वा आहे. वा, छान. शिवाय कोणी झाड जपले त्यांना मी तिथलंच झाडाचं पेंटिंग करून त्यांना गिफ्ट दिलं. कारण अशा लोकांचा सन्मान होणं माझ्या दृष्टिकोनातनं खूप गरजेचं खरंच आहे. खरंच. मग त्यामुळे आम्ही हा एक इनिशिएट घेतला. शिवाय झाडावर काही जण पोस्टर्स वगैरे लावतात, खिळे मारतायत, बॅनर्स लावतात, ॲडव्हर्टाईज करतात. अशा एक चांगल्या मास्टर कॉपीवर तुम्ही जर अशी घाण जर करत असाल तर मी म्हणतो मग तुमच्याकडे दृष्टिकोन काय असणार. मग आम्ही तो एक इनिशिएट घेतला की असे बॅनर्स आम्ही रिमूव्ह करतो, त्याच्यावरती खिळे रिमूव्ह करतो. कारण आपणच या निसर्गाचे खरे राखण खरं बरं, आणि बरोबर. आपणच जर नाही राखलं तर मग मला सांगा हा विकास करून तरी काय उपयोग आहे. हो हो, तर आपल्याकडे ही पहिली दृष्टी येणं खूप गरजेचं गरजेचं आहे. आहे, आपल्याला बरोबर. निसर्गाकडे कसं बघितलं. हम्म. संपूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी किरात चॅनलला भेट द्या आणि नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी किरात चॅनलला सबस्क्राईब करा.